या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना म्हणून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची राज्यात सर्वत्र प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे। सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीनेही जिल्ह्यात या योजनेची प्रचार प्रसिद्धी सुरू असून बुधवारी 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 6,14,970 अर्ज या योजनेत तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही, यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा दक्ष राहून काम करत आहेत। ग्राम स्तरावर आशा सेविका, ग्रामसेवक यांच्याकडे अर्ज प्राप्त होत आहेत, तर महा ई सेवा केंद्राद्वारे ऑनलाईन पद्धतीने अर्ज अपलोड केले जात आहेत। जिल्हा महिला व बाल विकास विभाग, जिल्हा परिषद, जिल्हा परिषदेचा महिला बाल विकास विभाग आदी विभागांच्या वतीने अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून ही योजना सर्वसामान्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात प्रशासनाला यश आल्याचे सांगितले। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आभाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्तरावर अंगणवाडी सेविका मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांचे अर्ज भरून घेत आहेत। तसेच प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना या योजनेविषयी सविस्तर माहिती देऊन कोणत्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे याविषयी मार्गदर्शन अंगणवाडिका सेविकांकडूनच केले जात आहे। ऑफलाईन पद्धतीने प्रशासनाकडे आलेले सर्व अर्ज अत्यंत गतीने ऑनलाईन करण्यात आले आहेत। प्राप्त सर्व अर्जांची तपासणी तालुकास्तरीय तपासणी समितीने केली असून यातील 5,48,659 अर्ज समितीने जिल्हास्तरीय समितीकडे पाठवले आहेत, तर 59,389 अर्ज कागदपत्रांच्या त्रुटीमुळे रद्द करण्यात आले आहेत। कोणत्याही कागदपत्रांची कमतरता आहे याविषयीचा मेसेज संबंधित लाभार्थ्याच्या मोबाईलवर तालुकास्तरीय समितीने पाठवला आहे। रद्द केलेल्या अर्जावर संबंधित लाभार्थ्यांनी त्रुटीबाबतचे कागदपत्र अपलोड केल्यास त्यांचे अर्ज पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे वर्ग करण्यात येणार आहे। जिल्ह्यात तालुकास्तरीय समितीकडे प्राप्त झालेल्या अर्जावर तालुकास्तरीय समितीकडून छाननी करण्यात येऊन जिल्हास्तरीय समितीकडे पाठवण्याची टक्केवारी 89.22% इतकी आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।